मे 2026मध्ये भारतामध्ये AI डीप टेक सेमीकंडक्टर या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा घडामोडी घडत आहेत. सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे नक्की काय, त्याचं अचानक असं महत्त्व का वाढलेलं आहे, आज आपण पाहूया. नमस्कार, मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट. विंटेज एलिफंट अर्ली स्टेज फाउंडर्सना फंड रेझिंगमध्ये, अर्ली स्टेज रेव्हेन्यू क्रिएशनमध्ये मदत करते. एनव्हिडियाचे हे सेमीकंडक्टर चिप्स जपान, युरोप, साऊथ कोरिया, अमेरिका, भारत अशा असंख्य देशांमध्ये वापरले जातात. इंडियन AI चिप स्टार्टअप अग्रानी लॅब्स हे जवळपास 100 मिलियन फंडिंग रेज करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्याचबरोबर बिग इंडियन चिप स्टार्टअप यांनी विजन AI चिप्ससाठी जवळपास 6 मिलियनच्या फंडिंगचा राऊंड रेज करत आहेत. बिग इंडियन सेमीकंडक्टर सारख्या कंपन्या या विजन AI चिप्स बनवत आहेत. सो या विजन AI चिप्सचा वापर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, सर्व्हेलन्समध्ये, रोबोटिक्समध्ये, इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होणार आहे. एनव्हिडिया GPUs म्हणजे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट बनवते. आता जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्या, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय या सगळ्या कंपन्या हे एनव्हिडियाचं हार्डवेअर वापरतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ग्रोथनंतर सेमीकंडक्टर क्षेत्राचं महत्त्व खूप जास्त वाढलेलं आहे. कारण ही AI सिस्टीम्स चालवण्यासाठी अतिशय प्रचंड कम्प्युटिंग पॉवर लागते. आणि यामध्ये एनव्हिडिया ही जगातली सगळ्यात मोठी डॉमिनंट AI इन्फ्रास्ट्रक्चर प्लेयर बनलेली आहे. सो त्यामुळे एनव्हिडियावरती, एका अमेरिकन कंपनीवरती बऱ्याच जगातल्या खूप साऱ्या कंपनीजची रिलायबिलिटी आहे. सेमीकंडक्टर चिप हा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा एक कोअर पार्ट असतो. मेडिकल डिव्हाइसेस, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, डेटा सेंटर, स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, डिफेन्स सिस्टीम या सगळ्या ठिकाणी ही वापरली जाते. त्यामुळेच ही जी बिग इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअपची जी 6 मिलियन फंडिंग राऊंड आहे, जो भारतामध्ये रेज होतोय, ज्याच्यामध्ये विजन AI चिप्स बनवल्या जात आहेत, किंवा अग्रानी लॅब्सची जी 100 मिलियनचा फंडिंग राऊंड रेज होतोय. सो हे भारतासाठी यामुळे महत्त्वाचं आहे की ज्यामुळे फॉरेन कंपन्यांवरची जी डिपेंडन्सी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला मोठी जिओपॉलिटिकल रिस्क, सप्लाय चेन रिस्क, टेक्नॉलॉजिकल कंट्रोल ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स जे आपण फेस करू शकतो, त्यासाठी एक उत्तर असणार आहे. भारत सध्या AI आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, डीप टेक इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यामध्ये उतरत आहे आणि इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे नक्कीच भारताची जी ओळख आहे की सॉफ्टवेअरमध्ये आपण पुढे आहोत डेव्हलपमेंटमध्ये, आणि आपल्या मोस्टली ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्या सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहेत, तर तिथून भारत आता डीप टेक सेक्टरकडे वळताना दिसतो. तिथून भारत आता सेमीकंडक्टर चिप्स मॅन्युफॅक्चरिंगकडे वळताना दिसतो. याचा नक्कीच भारताला, डिफेन्स सिस्टीमला भारताच्या नक्कीच फायदा होणार आहे. सो यावरून लक्षात आलंच असेल की एनव्हिडियावरती जगातल्या बऱ्याच देशांची रिलायबिलिटी आहे. पण याच्यामध्ये एक कन्सर्न असा वाढत आहे की जर का भारतसुद्धा या कंपनीवरती इतका जास्त डिपेंडंट राहू शकत असेल, तर जिओपॉलिटिकल डिपेंडन्सी जी आहे ती योग्य आहे का? जर सप्लाय चेन रिस्क आणि टेक्नॉलॉजिकल कंट्रोल याच्यामध्ये आला, याच्यामध्ये जर त्याचे इश्यूज आले, तर भारत या गोष्टीला कसा टॅकल करेल? यासाठी भारतामध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये असंख्य इनोव्हेशन्स होत आहेत. आणि जे आपण आता मगाशी ज्या 2 कंपन्यांबद्दल बोलत होतो, त्या कंपन्या त्यांना फंडिंग मिळत आहे आणि त्या कंपन्या सध्या भारतामध्ये इन हाऊस सेमीकंडक्टर चिप्स बिल्ड करत आहेत.